12 मीटर रोड एनक्लोज करायला घेतलेला आहे आणि प्रपोज डीपी मध्ये आहे तो, तर त्याच्याकरता प्रशासनाला त्याच्यावर लक्ष द्यावं प्रशासनाने। आणि ही गोष्ट आम्ही प्रशासनाला पत्रव्यवहार केलेला आहे यापूर्वी, परंतु अजूनही त्याच्याकडे दुर्लक्ष प्रशासनाचं चालू आहे आणि प्रशासनाने लवकरात लवकर हे अतिक्रमण हटवावं ही आमची विनंती आहे प्रशासनाला। नाहीतर एक तीव्र आंदोलन आणि आमरण उपोषण हे येत्या 24 तारखेला होणार म्हणजे होणारच। येत्या पावसाळ्यामध्ये जी पूरग्रस्त परिस्थिती निर्माण होईल, या पूरग्रस्त परिस्थितीला संपूर्णपणे अंबरनाथ नगरपालिका प्रशासन जबाबदार राहणार आहे। हे नाल्यामध्ये झालेली भरणी आणि जे अतिक्रमण नाल्यामध्ये करतायत हे लवकरात लवकर प्रशासनाने हटवावं। याच्याकरता 17 मे रोजी प्रशासनाला पत्रव्यवहार केलेला आहे। 15 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला होता, 15 दिवसाचा अल्टिमेटम संपून गेलेला आहे, पण नगरपालिका त्याच्याकडे पूर्णपणे डोळेझाकपणे काम करत आहे आणि काहीतरी नगरपालिकेचाही स्वार्थ याच्यामध्ये दिसतोय आम्हाला। चला तिकडे पुढे। नगरपालिकेचा हा भोंगळ कारभार गेल्या 2019 पासून नगरपालिकेसोबत प्रशासनासोबत अनेकदा पत्रव्यवहार करून देखील ही भली मोठी भिंत आणि हे नाल्यामध्ये अतिक्रमण जे गुरुकुल शाळेकडनं केले जाते याला अद्याप देखील थांबवण्यामध्ये प्रशासन अपयशी ठरलेलं आहे। याच्या मागे नक्कीच नगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांचा स्वार्थ कुठेतरी दडलेला दिसतोय। आज या नाल्याची रुंदी नगर विकास विभागाने तपासावी। आज आम्ही ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी या नाल्याची रुंदी 26 मीटर आहे। मी यांना विनंती करतो की नाल्याची रुंदी दाखवावी की ते इथे फक्त 8 मीटर भेटेल। 26 मीटर कुठे आणि 8 मीटर कुठे विचार करा की या भिंतीला किती नाल्यामध्ये आणलेला आहे। याच्यामुळे येत्या पावसाळ्यामध्ये आणि ऑलरेडी हवामान खात्याने तसा अंदाज दिलेला आहे, रेड अलर्ट घोषित केलेला आहे आणि इथे पूर सदृश्य परिस्थिती जर निर्माण झाली तर याच्यामुळे मोहनपुरम इथे आजूबाजूचा जो परिसर आहे याच्यामध्ये पाणी घुसेल। कारण ह्या नाल्यावरती अंबरनाथ शहराचा संपूर्ण पुराचे पाणी याच्या मार्फत जात असते आणि इथे जर तो मोठा एक लोंढा पाण्याचा तयार झाला तर या संपूर्ण घटनेला जबाबदार नगरपालिका प्रशासन राहील। कारण याच्यामुळे सगळ्यात मोठी आणि मानवहानी वित्तहानी होण्याची शक्यता आहे आणि याला सर्वस्वी जबाबदार नगरपालिका प्रशासन राहील। मालक सर्व प्रकारे अनधिकृत बांधकाम करताना दिसत आहेत, 12 मीटर रोड एनक्लोज करतायत, त्याचेही छायाचित्र आम्ही तुम्हाला देतोय। विचार करा नगरपालिका प्रशासनावरती त्यांचे किती खुश आहेत। नक्कीच काहीतरी त्यांचा स्वार्थ नगरपालिकेचा त्याच्यामध्ये दडलेला आहे। नगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे अधिकारी संके साहेब, नगर रचना विभागाचे अधिकारी गौतम साहेब, पाणी पुरवठा, त्यानंतर इथले SI, सेंटर इन्स्पेक्टर हे सगळे एकमेकाशी लांगे बांधे झालेले आहेत। मी प्रशासनावरती शुद्ध आणि शुद्ध आरोप करतोय। नक्कीच या सर्व जनतेला न्याय मिळाला पाहिजे। ही जनता माझ्याकडे आली आहे। आज 2019 पासून हे सगळे पत्रव्यवहार करतात पण कुणालाही त्याचा न्याय मिळालेला नाहीये आणि 24 तारखेचा आंदोलनाचा इशारा अग्रसेनेने दिलेला आहे आणि आक्रोश आंदोलन मोर्चा आणि आमरण उपोषण 24 तारखेला नगरपालिकेच्या समोर आम्ही करतोय। नगरपालिकेने वेळेत जागा व्हावं आणि अधिकाऱ्यांचं निलंबन ही माझी पहिली मागणी असेल। धन्यवाद। आम्ही मोहनपुरमचे फार जुने रहिवासी 2018-19 पासून गुरुकुल शाळेने आमच्या मोहनपुरम मागील नैसर्गिक नाल्यावर भर टाकण्याचं चालू केलं। तेव्हापासून आम्ही त्यांना नगरपालिकेला तक्रार करतोय की इथे भर टाकण्याचं काम चालू, पण तेव्हापासून कोणतीही कारवाई करत नाही। म्हणजे आज 26 मीटरचा नाला जर 8 फुटाची गटार होऊन बसलेली आहे, हे सर्व फक्त त्या अधिकाऱ्यांमुळे झालेले। कोणती 25 तक्रार करून जर अधिकारी त्यावर कारवाई करत नाही, अतिक्रमण विभागात गेलं ते सांगतात टाउन प्लॅनिंग मध्ये जा। म्हणजे आम्ही फक्त तेच करायचं का टाउन प्लॅनिंग का एवढे दिवस म्हणजे 4-5 वर्ष झाले टाउन प्लॅनिंग का अतिक्रमणाला देत नाही की हे धोकादायक आहे किंवा अतिक्रमण आहे। आणि यावर्षी तर हवामान खात्याने सुचवले की सरासरीपेक्षा जास्ती पाऊस हा महाराष्ट्रात पडणार आहे। जर
2005 मध्ये जशी परिस्थिती निर्माण झाली होती, या रुंदीकरणामुळे याच्यापेक्षा जास्ती भयंकर परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि इथे 400हून जास्ती फ्लॅट धारकांचा जीव धोक्यात आहे आणि याला सर्वस्व जबाबदार ही नगरपालिका प्रशासन आहे आणि आमच्या मोहनपुरमला न्याय मिळायलाच पाहिजे.